नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. NEP अंतर्गत M1 समाजशास्त्र आणि या M1 समाजशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण युनिट जो आहे त्या एका युनिटची आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तो महत्त्वाचा युनिट म्हणजे गुन्हेगारी होय. गुन्हेगारी म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय, किंवा गुन्हेगारी कशाला म्हणतात, त्याच्या काही व्याख्या आहेत. त्या अनुषंगाने आपण गुन्हेगारीचा अर्थ समजून घेऊया, कारण गुन्हेगारी ही जगातली एक प्रमुख समस्या म्हणून ओळखली जाते. जगातल्या सर्वच समाजामध्ये कमी अधिक प्रमाणात ही समस्या निश्चितपणे असते. त्यामुळे या समस्येचं पहिलं वैशिष्ट्य जे सापडतं ते म्हणजे सार्वत्रिकता. गुन्हेगारी ही सार्वत्रिक आहे, सर्वच समाजामध्ये ती आढळून येणारी अशी प्रमुख समस्या आहे. बरं, गुन्हेगारी म्हणजे नेमकं काय? आपणच सर्वांना माहीत असेल की कायद्याद्वारे असे प्रतिबंधित केलेले वर्तन जे असते, जे वर्तन एखाद्या व्यक्तीकडून किंवा समूहाकडून होत असेल तर त्या निषेधित वर्तनाला दंड देणे हे कायद्याच्या अनुषंगाने आपण गुन्हा म्हणून सांगू शकतो. परंतु काही समाजशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी गुन्हेगारीचा अभ्यास केलेला आहे, गुन्हेगारी संदर्भातली त्यांची काही भूमिका आहे, किंवा त्यांनी गुन्हेगारीच्या समस्येचे सैद्धांतिक स्वरूप मांडलेले आहे. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण समाजशास्त्रज्ञ म्हणजे इलियट किंवा त्याच्याबरोबर मेरिल. इलियट आणि मेरिल हे दोघे जण या संदर्भात काही व्याख्या करतात. डॉक्टर हॅकरवाल यांची ही गुन्हेगारीची व्याख्या या अनुषंगाने आपल्याला गुन्हेगारीचा अर्थ, गुन्हेगारी म्हणजे काय ते स्पष्ट करण्यासाठी निश्चितपणे मदत करते. प्रथम आपण डॉक्टर हॅकरवाल यांनी गुन्हेगारीची जी व्याख्या केलेली आहे त्या अनुषंगाने अर्थ समजून घेऊ. ते म्हणतात, डॉक्टर हॅकरवाल असे म्हणतात की सामाजिक दृष्टीने गुन्हा किंवा बाल अपकारिकता व्यक्तीचा असा व्यवहार होय की ज्यामुळे समाजाने आपल्या अस्तित्वासाठी प्राथमिक अट म्हणून मानलेली मानवी संबंधाच्या व्यवस्थेत हस्तक्षेप होत असतो. म्हणजे समाजाने मानवी संबंधासाठी जी एक व्यवस्था निर्माण केलेली असते, ती व्यवस्था जेव्हा डिस्टर्ब होते किंवा त्या व्यवस्थेमध्ये जेव्हा हस्तक्षेप होत असतो, असे कोणतेही वर्तन हे डॉक्टर हॅकरवाल यांच्यामध्ये गुन्हेगारी आहे. त्याचप्रमाणे इलियट आणि मेरिल, मी मगाशी दोघांचं नाव घेतलं, तर त्यांनीही व्याख्या केली आहे, गुन्हा हे असे समाजविरोधी वर्तन आहे. इलियट आणि मेरिल म्हणतात की गुन्हा हे असे समाजविरोधी वर्तन आहे ज्या वर्तनास समूह नाकारतो आणि त्या वर्तनाकरिता व्यक्तीला आणि समूहाला दंड देण्याची व्यवस्था निर्माण करतो. म्हणजे असे वर्तन किंवा अशी कृती जी सामाजिकदृष्ट्या नाकारली जाते आणि तिला जे व्यक्ती आणि गट प्रभावित करतात त्यांना दंड देण्याची व्यवस्था तयार केली जाते, त्याला गुन्हा असं म्हणतात. त्यामुळे गुन्हा म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलेलं आहे की अशा प्रकारचं वर्तन किंवा अशा प्रकारची कृती ज्याला समाज मान्यता नाही, सामाजिक व्यवस्थेला त्यांची कृती किंवा त्यांचं वर्तन हे अडथळा निर्माण करणारं असतं किंवा सामाजिक व्यवस्थेला नाकारणारं असतं. त्यामुळे असं वर्तन म्हणजे गुन्हा होय. आणि अशा वर्तनाची जी काही असामाजिक व्यवस्था जी आहे ती ज्या गटांमाध्यमातून किंवा ज्या व्यक्तींमाध्यमातून स्वीकारली जाते
या एका अव्यवस्थेला गुन्हेगारी असं म्हणतात. त्यामुळे गुन्हेगारी म्हणजे समाजामध्ये सामाजिक स्थिती आणि सामाजिक गती यांना निश्चितपणे अडथळा निर्माण करते. यानंतर आपण गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेता आपल्याला असं लक्षात येईल की समाजाच्या दृष्टीने व्यक्ती आणि समूहाचे असे जे वर्तन असते जे घातक ठरते समाजाला किंवा धोकादायक असते असे वर्तन म्हणजे गुन्हेगारी. किंवा अशा प्रकारची एक सत्ता पिपासू वृत्ती ज्या अनुषंगाने इतरांवर काही तत्त्वे काही नियम लादण्याची व्यवस्था निर्माण करणे म्हणजे देखील गुन्हेगारी होय. म्हणजे समजा एखादे सामाजिक तत्त्व आहे ते समाजाला मान्य नाही पण ते तत्त्व लादण्याची व्यवस्था निर्माण करणे याला देखील गुन्हेगारी असं म्हटलं जातं. म्हणजे समाजाने निश्चित प्रकारच्या कृती कराव्या, निश्चित प्रकारचे वर्तन ठेवावे याविषयी काही सामाजिक नियम किंवा सामाजिक अटी यांच्याद्वारे सामाजिक वर्तनाला एक विशिष्ट प्रकारचे सामाजिक मान्यतेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही सामाजिक मान्यते व्यतिरिक्त असलेले वर्तन करता तेव्हा त्याला गुन्हेगारी असं म्हटलं जात असतं. त्यामुळे गुन्हेगारी म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला जवळजवळ लक्षात आलेला आहे. असं वर्तन जे समाज नाकारतो आणि ते केल्यामुळे त्या व्यक्तीला किंवा समूहाला दंड देण्याची व्यवस्था निर्माण करतो.